पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे. नमस्कार, मी प्रशांत दामले. स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या वाफाळत्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. परत एकदा मनापासून नमस्कार. मला ठीक आहे, जाऊ दे. दामले सर, मला एक सांगा, तुम्हाला माहिती आहे काय झालंय? ते काय झालंय ते विचारायचं काय? मला माहितीच होतं कधी ना कधी तू डोक्यावर पडणारच आहेस. असं का बोलता? मला जखम झाली, लागलंय. कापूस लावून फिर ना गावभर. मला काय सांगतो? काय पडायचं कशाला डोक्यावर मुद्दा? तुम्ही मला हे उद्योग सांगितले कोणी तुला करायला? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही माझ्याशी तुम्ही असं बोलता, मी तुमचा मित्र नाहीये का? काय म्हणजे असं वाटतं तर पोचला तर आबाचा मित्र होणार आणि काहीतरी माती खातोस आणि मग आपली मैत्री नाही होत. नाही, कशी होणार? पण मग आदर्श मैत्री असते कशी? मी काय करायला पाहिजे? माहितीये का, एक मैत्रीमध्ये अनेक गोष्टी असतात. देवाणघेवाण असते, विचारांची देवाणघेवाण असते. आता विचारांची फक्त देवाणच होते, घेवाण कुठे होते? त्यामुळे आपल्याला अशी एक जोडी आपल्याला शोधायला पाहिजे, किंवा मी शोधलेली आहे की ज्युनियर केजी पासून ते आत्ता सिरियल पर्यंत त्या एकत्रच आहेत दोघी. तेव्हा स्वागत करूया या जोडीचं, ज्या दोघी मैत्रिणी आहेत, अप्रतिम कलाकार आहेत आणि लहानपणापासून एकत्र आहेत. स्वागत करूया शर्वरी आणि अन्विता. वेलकम. वेलकम. कशा आहात तुम्ही दोघी? एकदम मस्त. वा, फार छान. तर ह्या त्या मैत्रिणी आहेत. आदर्श मला यांच्याकडून आज ते शिकायला मिळणार आहे. ज्युनियर केजी पासून तुम्ही आतापर्यंत एकत्र आहात. साधारण किती वर्ष झाली याला? 21 वर्ष तुम्ही एकत्र आहात. तुमची केवढी गुपितं एकमेकांकडे असतील ना. माय गॉड. सांगत नाही आम्ही. एकमेकात सांगता ना. नाही, आपल्याला सांगतील त्या. बरं, मला सांगा, तुम्ही किचन मध्ये कधी गेलात का? जाता की नाही? जातो. काय कॉन्फिडन्स नाही? जातो. ठीक आहे, पण काय नाव काय? शौ म्हणजे शर्वरीचं शौ का? आणि हिचं काय? माझं काहीच, तिचं काहीच नाहीये. हायलाइट करून म्हणायचं असेल तर तिचा पाण्यातलं नाव ओजस्विनी आहे. ओजस्विनी. अरे यार, शौ यार, म्हणून मी मुद्दा आज एपिसोड भर आपण तिला ओजस्विनी. आज कुठला पदार्थ करणार आहेस तू? ओजस्विनी. आम्हाला हा पदार्थ खूप आवडतो बरं का, ओजस्विनी. आम्ही आज तुला हेच म्हणणार. शर्वरी आणि अन्विता या दोन सख्या मैत्रिणी आता आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहेत. पण त्याआधी आमच्या साहेबांनी तुमच्यासाठी एक छोटासा गेम योजिला आहे. गेम फार सुंदर आहे, सोपा आहे. मी प्रश्न विचारीन, प्रश्न विचारल्यानंतर जिला उत्तर येतं तिने ते आधी वाजवायचं, आणि वाजवल्यानंतर जिचं चुकलंय तिला ह्या 3 पैकी एक ज्यूस प्यायला लागेल, आणि तो कुठला प्यायचा आहे तो जी जिंकले तिने सांगायचं. पहिला प्रश्न आहे, हिरव्या पेटीत बंद मी, काट्यात मी पडलेली, उघडून पहा मला, मी आहे मोत्यांनी भरलेली. 3, 2, वडी आहे का कुठली? ही एक भाजी आहे ग. तुला तर उत्तर आलं नाही, त्याच्यामुळे तिने काय प्यायचं तू सांग. हिरवं प्या. एका घोटात प्यायचं. परत चुकीचं उत्तर दिलंस तर मग देईल. बरं, आता ऐक ना, पुढे ऐक ना. आपणही उत्तर काही फार लवकर दिलं नाहीत, त्यामुळे हिने कशाचा घोट घ्यायचा तू सांग. पी छान आहे. अगं पूर्ण नको बाई. चला, कमॉन, पुढचं उत्तर द्यायला लागणार. मी तिखट गरम मसाला, मला 4 शिंगे कशाला, सांगा मी पाहू आहे तरी कोण. काय? मी तिखट गरम मसाला, मला 4 शिंगे कशाला, सांगा तरी मी. लवंग. करेक्ट. क्या बात आहे. आता हिने काय प्यायचंय सांग. काय आता? वाईट नाही, चांगलं देणार. हे चांगलं आहे ग. हे छान आहे. चिंचेचा वास येतो. पाणीपुरीचं पाणी. पुढचं उत्तर जेव्हा देणार नाहीस ना तेव्हा परत हिरो. बस पुरे. अरे पिऊ दे. ते हाऊस म्हणून नाही ठेवलंय. शिक्षा आहे ती. बरं, असू दे, चला. शिक्षेचा घोट एवढ्या प्रेमाने घेतलाय. तळाशी मीठ होतं. झालं. मिळाली शिक्षा. शेवटचं. अरे शेवटचं आता मी देणारच. पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब. नारळ. मी एक क्लू देतो हा, तुम्ही दोघींनीही त्याचा नीट विचार करा. याच्या दाढी मिशा, या पाटील बुवांच्या, हिच्या केसांसारख्या सोनेरी आहेत. कणीस. करेक्ट. काय प्यायचं? चला. पांढरं काहीतरी वेगळं आहे. तुला ते द्यायला आवडतं. बस पुरे. खूप छान. दामले सर, 2 सख्या मैत्रिणी आल्या,
बालवाडीपासून जो तुम्ही धिंगाणा करताय त्याची एक आम्हाला झलक इथे पाहायला मिळाली. पण ह्या खेळासह आता आपण जोडीत गोडीच्या आजच्या भागात वळूया पदार्थांकडे. चला चला, साहित्य तिथे आलेलं आहे आणि आता तू काय बनवणार आहेस मला सांग. मी सुशीला करणार आहे, म्हणजे काही लोक त्याला सुसला पण म्हणतात. मला आता साहित्य सांग. चुरमुरे, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता, दाणे भाजलेले, मोहरी, धणेपूड, लिंबू, हळद, जिरेपूड, मीठ आणि मिरची. फॅन्टॅस्टिक. आता इथे तेल पण तापत ठेवलेस का? तुझा Yes. इरादा काय आहे? आता कांदा पहिले. बरं, एक मिनिट थांब. हिने केलेले पदार्थ आजपर्यंत कधी खाल्लेस का? हो खाल्ले छान चेहरा का बनते. असा आहे? कारण ना असं खूप कमी वेळेला झालंय की तिने केलंय आणि मी खाल्लंय. आम्ही काहीतरी दोघी मिळून त्याचं सावरत असतो तो पदार्थ. फक्त तिने केलेलं तू खाल्ली नाही. खाल्लंय म्हणजे नाही असं नाही, पण आम्ही लोकांवर एक्सपेरिमेंट जास्त करत करतो असतो. एकत्र. फक्त एक सुशीला करताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की गव्हात आंधळासारखे मुरमुरे आपले भिजतच ठेवलेत रात्रभर, तसं नाही. नाहीये. पाणी घालून पटकन काढून हा, फक्त घ्यायचं. एक हपका मारायचा त्याचा पाण्याचा. लगदा नकोय. हा. बरं, काय करूया? आता कांदा. मोहरी नाही घालायची आधी? हा, म्हणून ही लागते. नाही, नाही. हे जमलं, हे जमलं. एक मिनिट, पण परफॉर्मन्स प्रेशर आहे. आता हेच मी रोज फोडणी घालते की कशा तरी, पण ते काय नाही. मिळतं आता आज- आम्हाला? हरकत नाही. तेल खूपच हा. गरम बरं, झालंय. आता कांदा घालतेस ना? नाही काय? आता मोहरी. किती आता काय परत मोहरी घालू नकोस. नाही. हात तिकडे लागला म्हणून म्हणतोय. मला तर इतकी आई बापरे. नाही नाही. कसं आवडतं? तिखट चालेल ना? तिखट पण ही जरा झणझणीत. हा. कढीपत्ता आणि मिरची घातली मोहरी आणि नंतर. मिरची जास्त घातलीस तरी हरकत नाही बरं का. काय तू आणि मीच खाणार, हिला पण चालत नाही, त्याला पण चालत. मला चालतंय. हो का? वाढलं आपले धणेपूड, वाटेकरी वाढले. धणेपूड आणि जिरेपूड थोडीशी. बरं, थोडंसं, कारण चुरमुऱ्याच्या ह्याच्यावर. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी नाही, हळद कांद्यावर घातली तर ती लागते, असा थोडा माझा. काय? तुला काय वाटलं? बस आता तू हे बनवते म्हणून मी तुझ्या बाजूने लक्षात ठेव. पण थोडा बघूया असं मला वाटतंय. हो. आता हळद बघा कशी घालते ती. अरे क्या बात आहे. अशी हळद मी कधीच पाहिली नाही. नाही, हळद बघितली? हेच आहे ना. अशी घातलेली हळद घालताना असं हो, वास छान आहे. बस बस बस. हळद, त्याच्यानंतर भाजलेले दाणे आणि मीठ पण मी थोडं ह्याच्यातच घालणार, कारण मग तो कांद्याला नाही तर मुरत नाही कधी कधी मीठ, त्यामुळे. आणि मला ऍक्च्युली असं ते टीस्पून टेबल स्पून येत नाही, मी अंदाजे मी काय म्हणतो, घालते. तुला एक कॉन्फिडन्स असेल तर आजीला फोन करून विचार, मीठ आत्ताच घालायचं का नंतर घालायचं? ठीक आहे. पण शर्वरी मला सांग, अन्विता मधला एक गुण जो तुला अजिबात आवडत नाही. पण गुण आवडत नाही. सॉरी, दुर्गुण म्हणूया आपण त्याला. हा, अन्विता हे वादळ आहे. तर त्याला जसं एक पॉझिटिव्ह साईड आहे की अन्विता खूप फ्रेंडली आहे आणि अन्विता खूप बोलते आणि छान मैत्री करते. तसं त्या वादळाची एक निगेटिव्ह साईड पण आहे की अन्विता अशी येते, म्हणजे अंगावर, म्हणजे वादळग्रस्त असतात त्यांच्यावर त्याचा परिणाम जो वाईट होतो किनारपट्टीला तडाखा बसतो. तो होतो. किंवा किनावर लोक जे उभे असतात ते वाहून जातात. हे काय आता कुठपर्यंत झालं तुझं? अगदी थोडं मग मी टोमॅटो आता घालू शकते ऍक्च्युअली. सुशीला सुशील पर्यंत आलाय, अजून ला व्हायचा आहे त्याचा. आता टोमॅटो. आता तिकडचं काय काय राहिलंय टाकायचं? आता फक्त मीठ. मुरमुरे. हा, आणि मग कोथिंबीर वरनं. फर्स्ट क्लास. चहू अप्रतिम कविता करते, अप्रतिम. शव तू आमचीच आहेस. बस. मला वाटतं सुशिल्यामधला आता टमाटा अप्रतिम शिजलाय. जरा पाण्याचा असा हपका मारते. हो, शिपका देऊन किंवा हपका देऊन झाकण ठेवलं की काम झालं. एकदा मीठ पाहिजे चेक हा, करून घ्या. तेच. वरनं घातलंच मी, नाही म्हणूनच. पण माझ्या ते घाल. थोडं घालच, मला वाटतं लागेल. थोडं आपलं चिमूटभर घाल. कोथिंबीर पण थोडी आत्ता घालते, मग नंतर उरलेली. मला कलरफुल पदार्थ खूप आवडतात. किती छान. नाही, आणि दिसतोय छान.
आणि तू जे मगाशी म्हणालीस की हळद सगळीकडे लागली पाहिजे, ती लागलेली आहे. फक्त आम्हाला आता एकदा मुलाचं नाव कळलं की हळद लागलीच. वा, हा एक वेगळाच होता. चला मंडळी, अन्विताने केलेला सुशीला हा पदार्थ जरा 2 मिनिटं आम्ही वाफ काढून घेतो. अप्रतिम आहे आणि शेवटी काय आजीकडनं आलेला पदार्थ आहे हो, तो अप्रतिम असणारच. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण सुशीला तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालावे. त्यानंतर त्यात धणेपूड आणि जिरेपूड देखील घालावी. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो थोडा वेळ परतवून मग त्यात थोडीशी हळद घालावी. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घालावं. आता हे सगळं थोडंसं परतवून त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा आणि पुन्हा एकदा परतून घ्यावा. त्यानंतर त्यात चुरमुरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि पाण्याचा एक हबका मारून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. गरमागरम सुशीला खाण्यासाठी तयार आहे. सुशीला अप्रतिम झालेली आहे. ओके, आता आपण काय करतोय? गाजराची खीर. ओके, नाही, आधी मला साहित्य सांग काय आहे. दूध, किसलेलं गाजर, रुचियाना गूळ पावडर, ड्रायफ्रूट पावडर पण पावडर सारखी नाही, थोडंसं भरडून घ्यायचं, आणि खवा, त्याच्यानंतर साजूक तूप आणि वेलची पावडर. फॅन्टॅस्टिक. या गाजराच्या खिरीचं असं नाहीये ना पोंगी सारखं वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. नाही, ही वाजणारच आहे ना रेसिपी. माझी मैत्रीण नक्की मोडून खाईल. एकमेकींवरचा हा विश्वासच यांना इथपर्यंत घेऊन आलेला आहे. चल, आता तूप तापलेलं आहे. येस, आता तूप तापलंय. ते आधी आपण ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट पावडर घालून घेऊया. ओके. बरं, आता हे सगळं होईपर्यंत, छान तांबूस तपकिरी भाजेपर्यंत, Yes. एक विशेष नातं झी मराठीशी तुमचं एका अशा वेळेला जोडलं गेलं जेव्हा आपल्याला कामाची गरज असते, उमेद मिळायला पाहिजे. आणि त्यावेळेला 2 इतक्या चांगल्या मालिका तुझ्याही आयुष्यात. एक स्वीटू नावाचं पात्र जे आजही लोकांच्या मनात आहे, आणि मन उडू उडू झालीसारखी मालिका जी आजही, ज्याचं टायटल सॉन्गपासून सगळ्या गोष्टी सुपर डुपर हिट आहेत. तर ह्या नात्याविषयी काय सांगाल? लॉकडाऊन हा खूपच एक वेगळं, म्हणजे असं कोणाच्याच कधीच घडू नये कोणाही बरोबर. आणि तेव्हा ऑफकोर्स काम करायची इच्छा खूप होती, करायचं होतं. आणि मग झी मराठीने मला ती संधी दिली. आणि मी कधीच हे इमॅजिन केलं नव्हतं की मला प्रमुख भूमिकेत स्वतःला मी कधी बघेन. तर ते जर त्यांनी मला बघितलं खरं तर प्रमुख भूमिकेत, म्हणजे झी मराठीने मला बघितलं, मी तरी बघितलं नव्हतं स्वतःला. त्यामुळे माझ्यासाठी कायम प्रचंड स्पेशल. आणि कारण तो काळ असा होता ना की जे सेटवरचे लोक होते तीच फॅमिली होती. खरंच आहे, खरंच आहे. कुठे जाणं येणं नव्हतं, काही नाही. त्याच्यामुळे तुमचा त्या टीमवर्क, त्या तिथल्या लोकांवरचा विश्वास आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी तो काळ काढला. कारण नंतर पण परत एक लॉकडाऊन झाला, जेव्हा सुदैवानी आपण काम करत होतो. तेव्हाचा माझा एक अनुभव, जेव्हा मी सिल्वासाला काम करत होतो, ते खूपच डिफिकल्ट होतं. पण त्या सगळ्यात झी मराठीने अजूनही कधी हात सोडलेला नाहीये. त्याच्यामुळे मी इतकी, आणि तो सगळा काळ इतका इमोशनल होता, आपण आहोत त्याच्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह झालो होतो. सो तेव्हा प्रमुख भूमिका, आणि आपण तर मला तर जबाबदारी, म्हणजे मला असं अजिबात वाटलं नव्हतं की प्रेक्षक माझ्यावर एवढं प्रेम करतील. त्यामुळे एव्हरी डे वॉज अ चॅलेंज फॉर मी. सर, पण हिच्यावर फक्त प्रेम नाही केलं, म्हणजे झी मराठीने असं ऑफिशियली सांगितलं होतं की हिच्या त्या पात्रामुळे, हिच्या दिसण्यामुळे अनेक मुलींना ज्यांना एक कॉम्प्लेक्स होता किंवा न्यूनगंड होता की आपण थोड्याशा स्थूल आहोत, ज्याला जाड किंवा बेढप म्हणणं हे फार चुकीचं आहे, आपण आपली शरीरयष्टी वेगळी आहे, या अशा अनेक मुलींना कॉन्फिडन्स वाढला. त्यांना असं वाटलं की नाही, आपण सुद्धा प्रमुख भूमिकेत वेगळ्या व्यक्तिरेखेत काम करू शकतो. आणि अशी हजारो लाखो पत्र, ईमेल झी मराठीला आले त्या काळात, बरोबर आहे की नाही? Yes. आणि त्याच्यामुळे ह्या मालिकेचं आणि त्या पात्राचं फार मोठं यश होतं, जे आजही आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि ते सगळं प्रेक्षकांनी ते ऍक्सेप्ट केलं म्हणून आहे. बरोबर आहे. अर्थात नाहीतर तुझं काय? काम उत्तम होतं म्हणून, आणि त्यात सोबतीला कोण होतं? शुभांगी ताई. त्याच्यामुळे एक वेगळी मजा होती है ना. त्या तुझ्या सासूबाई होत्या ना? त्या सासूबाई. बरं, सासूबाई ही कन्सेप्टच माहित नव्हती ना, त्याच्यामुळे लग्नानंतरचे वगैरे सीन हा जो एक वेगळंच झोन. बघ आता पुढे काय करायचं बघ. आता आपण याच्यात गाजर घालून घेऊया. घाला. आता हे गाजरात सुद्धा प्रकार असतात ना, ते लाल गाजर वगैरे असं येतं, जे हलव्यासाठी तेच लागतं, गाजराच्या हलव्यासाठी. पण खिरीसाठी चालतं कुठलंही गाजर, कमी लालवालं सुद्धा. हो.
मला एकच गोष्ट ॲड करायची आहे. जेव्हा झी मराठी अवॉर्ड्स होते पहिल्यांदा, तेव्हा ना मला एक अवॉर्ड मिळालं, लक्स गोल्डन ब्युटी. हे अवॉर्ड माझ्यासारख्या कोणाला, माझे जर मी असं बघितलं तर आय थिंक हे झी मराठीचं क्रेडिट आहे की त्यांनी लक्स गोल्डन ब्युटी म्हणून अशी एक व्यक्तिरेखा, तुम्ही जसं म्हणा की कन्व्हेन्शनली हिरोईन नाही असं, तर ते माझ्यासाठी खूप मोठं स्पेशल, खूप स्पेशल आहे. वा. ह्याच्यात काय करायचं आता अजून? आता जरा आपण थोडा वेळ झाकण ठेवूया, म्हणजे ते त्याच्या वाफेवर शिजेल. बरं. गाजराच्या खिरीतलं हे जे गाजर आहे ते आपण झाकण ठेवून एक छान वाफ काढून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. येस, हे झालेलं. आता काय? आता आपण त्याच्यात खवा घालून घेऊया. मग चमचा देता? जो वास आहे ना, तुपाचाच एक सुगंध. खवा तूप कधी खावं, छानच लागतं ते. खरंच आहे. आणि विशेषतः गरम भाकरीवर जे तूप आपण होतो ना, ते नका सर. तसं मला गरम भाकरी अशी उघडायची, त्यात तूप लावायचं आणि त्याच्यात थोडासा मिठाचा दाणा लावायचा. नुसतं तूपमीठ भाकरी पण अशी अप्रतिम लागते. काय बात आहे यार. खवा आपण घातलेला आहे आणि छान सगळं एकत्रित आपण परतून घेतो आहोत. शर्वरी मॅडम अतिशय शिताफीने रेसिपीकडे कूच करताना. आणि आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे? आता दूध घालून घेऊया. हो, हे बघू दूध. गाजर खूप आहे, दूध थोडं आहे. फक्त दूध घालताना गॅस हा मंद आचेवरती करावा, जेणेकरून गरम पदार्थ आणि दूध यांचं भांडण होणार नाही. नाही, बातम्या दिलं तर का काय? दे. हॅलो. हो. वासाने. ओके, आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला? गुळ ना? हो. आणा. वा. गुळ घ्या, गुळ. वाव. अप्रतिम. आता काय? वेलदोडा पावडर. वा वा वा. आता चिमूटभर वेलची पावडर. वा. ही जो एक फ्लेवर, फर्स्ट क्लास. आता हे तयार झालं, शिजलं व्यवस्थित, की खायला हाणायला रेडी आहे ना? हो. सांगा, लिहून घ्या साहित्य आणि कृती. पाट 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 लिहून घ्या. आता आपण गाजराची खीर तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तूप घालून ते तापल्यानंतर त्यात सुक्या मेव्याची जाडसर पूड व्यवस्थित परतून घ्यावी. त्यानंतर त्यात किसलेलं गाजर घालावं आणि परतून घ्यावं. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून ते नीट शिजवून घ्यावं. आता त्यात खवा घालावा आणि तो गाजरात व्यवस्थित मिसळून घ्यावा. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून त्यात दूध घालावं आणि चवीनुसार गुळाची पावडर घालावी. गुळ विरघळल्यानंतर त्यात वेलचीची पूड घालावी आणि पुन्हा थोडा वेळ उकळी येऊ द्यावी. खमंग गाजराची खीर तयार आहे. अन्विता आणि शर्वरी या दोन सख्या मैत्रिणी ज्या बालपणापासून अगदी बालवाडीपासून एकत्र आहेत, करिअर एकत्र करतायत, कॉलेज शिक्षण सगळं एकत्र त्या इथे आल्या आणि काय सुंदर पदार्थ केले. अप्रतिम. पण सर, मित्र म्हणल्यानंतर काही गोष्टी पाळायला लागतात. म्हणजे आपली मैत्री आहे समजा, आता कमिटमेंट समजा दिली की मी येईन, तर तुम्हाला यायला पाहिजे की नाही? हो. आता ह्यांच्या दोघींमध्ये एक अतिशय महत्वाचा क्षण, ज्या वेळेला ही कमिटमेंट पाळली गेलेली नाहीये. कुठला तो? हिचं लग्न. ही गेली नाही त्या लग्नाला का? सो ही एकच अशी गोष्ट आहे, मला प्रचंड रिग्रेट आहे आयुष्यात, किंवा मला पश्चाताप आहे की मी तिच्या लग्नात नाही गेले. कारण शूटिंग होतं, सिरियल जस्ट सुरू झाली होती, तर ते झालं नाही. आणि मला काहीही करून बघायचं होतं शर्वरीला की ती कशी दिसतीये. कारण हे एक स्वप्न आहे जे आम्ही लिटरली लग्न काय असतं हे कळायला लागल्यापासून आम्ही बघितलंय का, की आपण लग्नात काय करायचं, तुझ्या लग्नात मी हे करेन, माझ्या. आणि ते शक्य झालं. इतकं त्या गोष्टीचं रिग्रेट आहे आता काय, की अरे नाही, मी पुश करायला हवं होतं थोडं अजून त्यांना असं. बट हा म्हणजे माझ्यासाठी खूप. आम्ही आपले भेटवस्तू आणि आहेर तयार ठेवलेले. दामले साहेब, हो. आहेर यांना करून टाका. हे तुला थँक्यू. ते रुखवताचं वगैरे नाही आहे, साधं आहे. साधं आहे. मी तुम्हाला वेल इन ऍडव्हान्स सांगेन, म्हणजे तुम्ही खूप गिफ्ट आणणार.
खूपच छान. मस्त चला वाटलं. मंडळी, या जोडीने गोडीने आज आपल्यासाठी अप्रतिम स्वयंपाक केला. पदार्थ आम्ही हाणतो, तुम्ही घ्या निरोप. भेटा मला पुढच्या भागात याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बाय.